वरती आरोप आहे। पालकमंत्री ते पुण्याचे आहेत, पुण्यातली जमीन गेली आहे आणि अशा प्रकारे इतके गंभीर आरोप झालेले असताना, त्या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली असताना, 2 गुन्हे दाखल झालेले असताना काही काळापुरतं जसं सिंचन घोटाळ्यामध्ये ते बाजूला झालेले होते, त्यांनी ते चौकशीला सामोरे गेले, अशाच प्रकारे सामोरं जाऊन राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते। अजित पवार राजीनामा देत आहेत का? विलासजी, आपण हे पाहिलं असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे। हां, त्याचे प्रमुख विकास खारगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा तपास होणार आहे। या ठिकाणी जे काही समितीमधले मेंबर असतील त्याबद्दलचे काही मतांतर असू शकतात, परंतु राज्याचे प्रमुख म्हणून आपण देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या पद्धतीची चौकशी समिती आणि सखोल चौकशी सांगितलेली आणि विकास खारगे साहेब यांची कार्यपद्धती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती, योग्य ते योग्य आणि चांगल्याला चांगल्या पद्धतीने न्याय देणं हे त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची पद्धती आहे। मी अंजलीताईंना पण विनंती करतो आणि आपल्या सर्वांना या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आपण किमान एक महिनाभराचा अवधी, एक 5-6 दिवस झालेली आहे ही समिती स्थापन झालेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून जे काही निघेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादा पवार साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा या चौकशीला बिनधास्तपणे सामोरं जाण्यासाठी कुठेही कसल्याही प्रकारचा दबाव किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कुणाला हस्तक्षेप करणार नाहीये हे स्पष्ट सांगितलेले। कारण त्यांची आजपर्यंत त्यांनी हे सांगितलं की माझ्या कार्यालयामधनं, माझ्या कुठल्या ऑफिसरने किंवा अशा सरकारी जमिनीच्या विषयी कुठलाही मुद्दा आला तर कोणाचाही ऐकणं किंवा ऐकू नका या स्पष्ट सूचना केलेल्या आहेत आणि अनेक वेळा त्याचा प्रत्यय आलेला आहे। ते भविष्यात सर, ते भविष्याचं झालं ना, घडलेल्या गोष्टीबद्दलचं तुमचं काय मत आहे? विलासजी, जी घटना घडलेली आहे त्याच्यावरती मी आज किती जरी या ठिकाणी बोललो सर, काही पेपर असतील तुमच्याकडे, सांगा ना महाराष्ट्राला। ह्या अंजली दमानी असतील, इतर सगळे जण असतील, हे खोटं बोलतात, हे घ्या पेपर, दूध का दूध, पाणी का पाणी। ऐका ना विलासजी, आपण ऐकलं पाहिजे या ठिकाणी की अंजली दमानिया ताई ज्या आहेत त्यांनी जे काही एव्हिडन्स किंवा या कागदपत्र त्या ठिकाणी दाखवलेली आहेत, मी त्यांना तेच सांगतोय की आपण फक्त थोडा वेळ द्या। काय होतंय, आज एखादी घटना घडली, आता या ठिकाणी ज्या तेजवानी मॅडम आहेत त्यांनी 19 वर्षापूर्वी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याचं ऍफिडेव्हिट किंवा त्या ठिकाणी त्यांनी जे काही घेतलं त्या ठिकाणी त्या ह्या सगळ्या प्रकारामध्ये आज त्यांनी पुढे आलेले आहेत। त्यानंतर ही कंपनी आहे आणि मग यामध्ये आज एकमेकांवरती आरोप किंवा प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण थोडा काळ दिला पाहिजे, आपण राज्य सरकारवरती विश्वास ठेवला पाहिजे, आपण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला पाहिजे की कारण आज अंजलीताईंना हे माहितीये की देवेंद्र फडणवीसांचं काम हे सुद्धा एक वेगळ्या पातळीवरचं काम आहे। म्हणून त्यांनी जर योग्य न्याय दिला नाही किंवा ही चौकशी समिती, आणि ताईंना मी तेही या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्याला जर या संदर्भामध्ये आपण मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्यापेक्षा आपण मुख्यमंत्र्यांची डायरेक्ट भेट घेऊ शकता, आपण मुख्यमंत्र्यांना अंजली, ते तुमचा फडणवीसांवर विश्वास नाही का असं ते म्हणतात? अन्यथा